विशेष करून नवीन फॅमिलीमध्ये, नवीन मंडळीमध्ये, नवीन कुटुंबामध्ये जीवन परमेश्वर घेऊन आला आहे. परमेश्वर मी आभार मानूया. आपण आता आपल्या भक्तीला सुरुवात करूया. परमेश्वराचे गुणगान नैवेद्य गीत गाऊन करा. हे सर्वप्रथम परमेश्वराचे गुणगान कर. प्रार्थना करूया. आपण सर्व डोळे बंद करूया. आपण प्रार्थनेत जाऊया. प्रार्थना करूया. पवित्र 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 अति पवित्र सेनांच्या महान जीवन परमेश्वरा, धन्यवाद करतो प्रभूजी, तुझे आभार मानतो बाप्पा. सकाळपासून प्रभू आता सांभाळ प्रभूजी, तेव्हा सायंकाळपासून प्रभू जीवन परमेश्वरा परभणी या ठिकाणी प्रभू तुझी स्तुती, तुझं गायन करण्यासाठी जीवन परमेश्वरा आम्हा पुन्हा एक प्रभू संधी दिलंस. तुझ्या आभाराने आभार मानतो जीवन परमेश्वर. विशेष प्रार्थना करतो प्रभूजी, होणारी प्रेझेंट वर्षिप, भक्ती, गीत, मध्यशी प्रार्थना, संदेश सर्व प्रभू तू आशीर्वाद देतो बाप्पा. प्रभू आम्हाला सर्व कार्य करण्यात जीवन परमेश्वरा सहाय्याने मदत कर. ही लहानशी प्रार्थना धन्यताना प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तो. आमेन. आपण या सर्वजण मंडळी जागेवर उभं राहूया आणि राहत असताना आपण उपासनेचा गीत क्रमांक 33 आपण सर्वजण मिळून गाऊया आणि आपण देवाचं गौरव करूया. उपासनेमधून गीत क्रमांक 33 आपण सर्वजण गाऊया आणि आपण परमेश्वराचा पण गौरव करूया. ईश्वराची दया किती सांगती सला आहे. आपण सर्वजण मिळून गाऊया आणि देवाचा पण गौरव करूया. ईश्वराची दया किती सांगती सला देना, जय करी त्याची प्रीती स्नेह Amen.
मंडळीच्या काही आजच्या दिवसामध्ये वाढदिवस किंवा प्रार्थना विनंत्या असतील कृपया करून आमच्या मंडळीमध्ये कोणी तुम्ही मदतीची प्रार्थना करू शकता, जेणेकरून तुम्ही तुमच्यामध्ये लीडर आहे कोणी किंवा महिलामध्ये कोणी आहे तर मी विनंती करतो. आपण आता मदतीच्या प्रार्थना जाणार आहोत. मदतीची प्रार्थना म्हणजे आपल्या जे चर्चमध्ये आपल्या कुटुंबामध्ये जे वाढदिवस आहेत आजच्या दिवसामध्ये किंवा प्रार्थना विनंत्या आहेत त्यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. आपण जे मेथडिस्टचे दुसरे उत्साह आहे आपण त्याने मनात आहोत विनंती करतो की आपल्यामध्ये प्रार्थना आपण यावेळेला आपले नेत्र बंद करूया आणि आपण प्रार्थनेमध्ये जाऊया. पवित्र 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 सकल सृष्टीचे उत्पन्न करते आकाशातील जिवंत बापा, पुन्हा एकदा तुझ्या नावाला धन्यवाद देण्यासाठी, तुझं नाव उंचावण्यासाठी प्रभू येशू, आजचा शपथ दिवस आमच्या आयुष्याला तू जोडलास. मागच्या दिवसामध्ये ज्ञान बुद्धी चातुर्य तू आम्हाला पुरवलंस. हर एक रोगराईपासून, दुष्ट आत्म्यापासून, शैतानी शक्तीपासून, रस्त्यावरील अपघातापासून, नैसर्गिक आपत्तीपासून, आकाशातील दुरात्म्यापासून परमेश्वरा तू आम्हाला सांभाळलेला आहेस. मागच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये परमेश्वरा ज्ञानबुद्धी चातुर्य पुरवलं, सर्व गोष्टी तू आम्हाला पुरवल्यास, प्रत्येक चांगली गोष्ट तू आम्हाला पुरवलीस. आणि परमेश्वरा या नोव्हेंबर महिन्यामध्ये पहिल्या शब्दाद्वारे प्रभू येशू तू आम्हाला या ठिकाणी घेऊन आलास. आमचा जीवनी श्वास तू चालू ठेवलास. तुझ्या अनेक उपकाराबद्दल तुझ्या नावाला आम्ही आज धन्यवाद देतो. तुझे उपकार मानतो. सेनाधीश परमेश्वरा तू राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहेस, तारणारा प्रभू येशू तुझा आहेस. दयेच्या सागरा आमच्या उत्तर मेंढपाळा, आज आम्ही विशेष प्रार्थना करत आहोत की परमेश्वरा आमचे तुझे प्रिय सेवक परमेश्वरा पास्टर सूर्यवंशी साहेब आणि बाळकीनबाई यांना परमेश्वरा अंबाजोगाई या ठिकाणी परमेश्वरा तिथून त्यांचा प्रवास तू आशीर्वादित केलास आणि या नवीन मंडळीमध्ये प्रभू येशू तू त्यांना घेऊन आलास. तुझी दया, तुझी कृपा त्यांना तू पुरवलीस परमेश्वरा. त्यांच्या संपूर्ण गरजा तुला ठाऊक आहेत परमेश्वरा. सेनाधीश परमेश्वरा त्यांची आध्यात्मिक वाढ अधिक होत आहे म्हणून तुझे उपकार मानतो. त्या दोन्ही मंडळीचं परमेश्वरा मार्गदर्शन करण्यासाठी लागणारं शक्ती सामर्थ्य परमेश्वरा त्यांना तू पुरवणारा जिवंत बाप आहेस. येणाऱ्या दिवसामध्ये अधिक तुझ्या नावाचं गौरव या दोन्ही मंडळीच्या द्वारे आणि परमेश्वरा त्यांच्या कुटुंबाच्या द्वारे या मंडळीच्या द्वारे अधिक तू होऊ दे अशी तुला नम्र प्रार्थना करतो. धन्यवाद देतो. मागच्या दिवसामध्ये परमेश्वरा ज्या काही गोष्टी दुःखद गोष्टी घडलेल्या आहेत परमेश्वरा, सेनाधीश परमेश्वरा ब्रदर सुधीर भागतिलक यांना तू तुझ्याकडे बोलावलेलं आहे. त्यांची जीवन परमेश्वरा जी काही धाव होती परमेश्वरा ती कालच्या परवाच्या दिवसामध्ये संपलेली आहे परमेश्वरा. आणि आमचा असा विश्वास आहे की त्यांचा आत्मा तुझ्याकडे सुरक्षित आहे परमेश्वरा. आणि तू जेव्हा न्याय करण्यासाठी येणार आहेस परमेश्वरा, तर आमच्या अगोदर जे झोपलेले आहेत परमेश्वरा त्यांना तू उठवशील आणि आमची त्यांची गाठभेट होईल असा जो विश्वास तू आम्हाला दिला, जे अभिवचन दिलेलं आहे परमेश्वरा, त्याबद्दल खरोखर तुझ्या नावाला धन्यवाद देतो. उपकार मानतो. मागच्या दिवसामध्ये ब्रदर विकास आणि त्यांची प्रिय पत्नी यांचा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस तू आशीर्वादित केलास. मागील अनेक वर्ष त्यांना तू सांभाळलं, शक्ती सामर्थ्य पुरवलं परमेश्वरा. येणाऱ्या दिवसामध्ये अधिक तुझं कार्य त्यांच्याद्वारे होत आहे म्हणून तुझे उपकार मानतो. या मंडळीतील प्रत्येकाला तुझ्या पवित्र हातामध्ये तुझे होणारं स्तुती, आराधना, उपासना, अभिवचन जे पण वचन परमेश्वरा तू आज आम्हाला देणार सर्व आशीर्वादित केल्यास उपकार मानतो. आमच्या या नवीन मंडळीमध्ये परमेश्वरा मेथडिस्टतील मंडळीमध्ये परमेश्वरा तू आम्हाला आणलंस. ही सर्व मंडळी तुझ्या पवित्र हातामध्ये तू घे. नांदेड येथील रियाज साहेब, त्यांची संपूर्ण कुटुंब, संपूर्ण मंडळी, संपूर्ण प्रियजनांना तुझ्या पवित्र हातामध्ये आम्ही देत आहोत. ये आणि परमेश्वरा आमचा रक्षक तू हो. मंडळीमध्ये असणारे सर्व दुःखित कुटुंबीय तुझ्या पवित्र हातामध्ये आम्ही देत आहोत. हर एक आजारी असणाऱ्या प्रिय व्यक्तीला तुझ्या पवित्र हातामध्ये आम्ही देत आहोत. ज्ञानबुद्धीच्या पुरव, तुझी दया, तुझी कृपा पुरव. या मंडळीतले सर्व लहान लेकरं विशेषतः त्यांना आम्ही आशीर्वादाची ओढणी त्यांच्यावर कबूल करत आहोत. त्यांना तू पवित्र आत्म्याच्या द्वारे चालवत आहेस म्हणून तुझे उपकार मानतो. सर्व मान, महिमा, गौरव, आदर तुला देतो. येशू ख्रिस्त आमचा तारणारा याच्या अति महापवित्र नावामध्ये प्रार्थना केली आहे म्हणून तू आहे. आमेन. आपण सर्व जागेवरती उभं राहूया. प्रभूची प्रार्थना होती. आपण सर्व जागेवरती उभं राहूया. हे आमच्या सर्वांचे तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. तसेच आमचे गुन्हे आम्हाला सोड आणि आमचा पक्षपात नकोस, तर आम्हाला सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच
आपण एक गीत म्हणूया. उपास संगीतम गीत क्रमांक 511. उपास संगीतामधून गीत क्रमांक 511. अगोदर कळवं म्हणून नंतर शेवट दोन कळवे आपण गाऊया. जगण्यात आहे सगळ्याकडे आहे नाही ओके. गीत क्रमांक 511 आपण सर्वजण गाऊया. ख्रिस्तार्पणमस्तु भगवते ख्रिस्तार्पणमस्तु संहिता त्याचा 58वा अध्याय आणि वचन 1 ते 9. स्तोत्र संहिता याचा 58वा अध्याय आणि वचन 1 ते 9 आपण यावेळी आली भाषेत वाचन करूया. मी विनंती करतो आमच्या समोर येतील आणि आली भाषेत वाचन करतील. स्तोत्र संहिता याचा 58वा अध्याय आणि वचन 1 ते 9. स्तोत्र 98 वचन 1 ते 9. पहिलं वचन मी वाचतो. परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा, कारण त्याने अद्भुत कृत्य केली आहेत. त्याने आपल्या उजव्या हाताने आपल्या पवित्र बाहूने स्वतःसाठी विजय साधलेला आहे. त्याने इस्रायलच्या घराण्यावरील आपली दया व आपले सत्य यांचे स्मरण केले आहे. पृथ्वीच्या सर्व सीमांनी आमच्या देवाचा विजय पाहिला आहे. परमेश्वराचे गुणगान विनेवर करा, विनेवर सुस्वर स्तोत्र गा. समुद्र व त्यातील सर्व काही, जग व त्यात राहणारे हर्षनाद करो. कारण तो पृथ्वीचा न्याय करायला आला आहे. तो जगाचा न्याय व लोकांचा न्याय सर्व. आपण या वेळाच्या मनासाठी शास्त्रपाठ वाचन करूया. जुन्या करारातून इर्मियाचं पुस्तक याचा 29वा अध्याय
आणि वचन 11-12 त्रिमय 29 आणि वचन 11-12 तुमच्या लेडीज मध्ये पहिला कोणी तुम्ही वाचू शकता इर्मियाचं पुस्तक याचा 22वा अध्याय आणि वचन 11 आणि 12 इर्मिया 29 11 आणि 12 परमेश्वर म्हणतो तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो ते संकल्प हिताचे आहेत अनिष्टाचे नाही ते तुम्हास तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत तेव्हा तुम्ही माझा धावा कराल तुम्ही जाऊन माझी प्रार्थना कराल व मी तुमचे ऐकेन आमेन. इथून वेळ आपण यावेळेला प्रेझेंट वर्षिप जाणार आहोत मी विनंती करतो आमच्यामध्ये स्टुडंट आहेत समोरील आणि प्रेझेंट वर्षिप मध्ये आम्ही दुनिया रचाने वाली दुनिया बनाने वाले की तेरी जय हो दुनिया बनाने वाले की तेरी जय हो दुनिया बनाने वाले की तेरी जय हो जय हो सदा तेरी बनाने वाले की तेरी जय
ताकत दे जो अपनी जगह पे खड़े होना चाहते हैं खड़े हो सकते। हम ये समय परमेश्वर के उद्यम में है, हम उनको हमें जीवन में बुलाएंगे, इस संगति में बुलाएंगे। प्यार
मन लगाकर और के गीत गाएंगे। पवित्र आत्मा को हमारे मध्य में बुलाएंगे। पवित्र आत्मा आप मुझे ले चलिए। हम अपने हाथों को उठाकर परमेश्वर स्वर्ग की ओर बढ़ाएंगे। परमेश्वर कहेंगे आपकी खुशियों में मध्य में हमें जीवन में दीजिए। सिर्फ Oh
हम सब अपनी जगह पर बैठ जाएंगे। आइए जय परमेश्वर आशीर्वाद करो। आणि विशेष म्हणजे असं संदेश आहे, परमेश्वर या ठिकाणी सांगत आहे परभणी या मंडळीसाठी, आणि जीवन परमेश्वराने या मंडळी अधिक आणि अधिक आशीर्वादित करत आहे। परमेश्वराच्या नावाला आम्ही धन्यवाद देऊया। आपण संदेशावर छोटीशी प्रार्थना करूया। प्रार्थना करू। पवित्र जीवन परमेश्वरा, धन्यवाद करतो तुझी, तुझे आभार मानतो बाप्पा। परमेश्वर परमेश्वरा विशेष प्रार्थना करतो प्रभूजी, सहाय्य कर प्रभूजी, आणि देवा प्रत्येकाला सामान्य प्रभू ज्ञान दे, शक्ती दे आणि खुशी, आणि बाप्पा सर्व प्रभू या वर्षात वाढण्यास सहाय्य ही लहानशी प्रार्थना धन्यता पुरुष याच्या नावात। आजचा संदेश आहे की इर्मियाचं पुस्तक याचा 29वा अध्याय आणि वचन 11 आणि 12। सुंदर ताईने वचन वाचलेलं आहे की आज परमेश्वर या ठिकाणी सांगत आहे की विशेष करून परभणीच्या मंडळीसाठी परमेश्वर या म्हणतो की तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहे ते मी जाणतो, ते संकल्प हिताचे आहे आणि हिताचे नाही। परभणीच्या मंडळीसाठी विशेष करून त्याच्या जीवनामध्ये, त्याच्या कुटुंबामध्ये जे संकल्प आहेत हिताचे आहेत, चांगले आहेत आणि हिताचे नाही। ज्यावेळेस तुम्ही आणि मी जीवन परमेश्वर सानिध्यामध्ये असतो त्यावेळेस परमेश्वर नक्कीच तुम्हाला आणि मला आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही। कारण आज सांगत आहे की तुम्ही मागच्या जीवनामध्ये, मागच्या काळामध्ये तुमचे संकल्प होते, तुम्हाला इथून जे पुढील जे संकल्प आहेत तुमच्या जीवनामध्ये, विशेष कुटुंबासाठी, शहरासाठी, मंडळीसाठी आणि देवाच्या कार्यासाठी तुम्ही सर्वांनी जे काही विचार केलेला आहे, संकल्पना आहे, ती संकल्पना हिताची आहे अनिष्टाची नाही आहे। जीवन सर्वांच्या जीवनामध्ये जीवन परमेश्वराने चांगल्या प्रकारे कार्य करत आहे। ही पाहिलं सुंदरच आमच्यामध्ये भयाने आणि सर्व चांगल्या प्रकारे प्रेझेंट वर्षिप केले। हे देवाची देण आहे, देवाची हे देणगी आहे। बऱ्याच ठिकाणी पाहिलं की ज्या मंडळीमध्ये सांगावं लागतं, म्हणावं लागतं कोणतरी समोर या आणि गाणे वगैरे गा, परंतु मी पाहिलं की देव जीवन परमेश्वराने या कुटुंबासाठी जे संकल्प केले आहेत ते हिताचे आहेत, आणि ही मंडळी अधिक आणि अधिक परमेश्वराच्या सेवा करण्यासाठी तत्पर आहे। कारण ज्या ठिकाणी जीवन परमेश्वराचं कार्य होतं, ज्या ठिकाणी देवाची उपस्थिती असते त्या मंडळीला हा कधीही कमी पडत नाहीये, कारण ती देवाची निवडलेली मंडळी आहे। आपण जर पाहिलं मत्तेय सुबोधचा 11वा अध्याय 28 ते 30 मध्ये पाहिलं तर जुन्या करार सांगत आहे, जीवन परमेश्वर स्वतः सांगत आहे। मत्तेय सुबोधचा 11वा अध्याय आणि 28 ते 30 सांगत आहे परमेश्वर इस्रायल लोकांना सांगत आहे ती त्या ठिकाणी पाहिलं तर कष्ट बारकाचा तुम्ही सर्वजण या, मी तुम्हाला काय करत विसवा देईन, तुम्हाला आणि मला जीवन परमेश्वर बोलवत आहे। त्या ठिकाणी सांगतो परिस्थिती मी ज्या ठिकाणी इस्रायल लोक होते त्या ठिकाणी शेतीवाडी असत, मग त्या शेतीवाडी असताना ज्यावेळी पेरणीच्या समयामध्ये ती शेतीचे सगळे काय करत असतात त्याला चांगल्या प्रकारे नीट करायचे असतात।
आणि त्या ठिकाणी जेव्हा परमेश्वर सांगत आहे की त्या ठिकाणी आपण पाहिलं 28 आणि 29 वचन त्याच्यामध्ये समतोल आहे, थोडासा भाव आहे. आपण वाचलं तर एक दिसतंय, परंतु त्याच्यामध्ये आपण विचार केला त्याच्यामध्ये दुपळे आहे, 2 भाग आहेत. त्या ठिकाणी म्हणत आहे की तुमचं ओझं मला द्या आणि माझं जू त्या ठिकाणी शेती आहे. शेती करत असताना त्या ठिकाणी बरेच काही शेतकरी लोक आहेत. त्या शेतकरी लोकांमध्ये बैल असतील, 2 बैल असतील. मग 2 बैल असताना त्या ठिकाणी तिथली जमीन आहे, सुपीक करायची आहे. तर परमेश्वर म्हणत आहे या ठिकाणी त्या ठिकाणी एक नौका आहे, म्हणजे एक जुना आहे आणि एक नौका आहे. परमेश्वर सांगत आहे की तिथे जे आपण पाहिलं ती स्टोरी, जेव्हा परमेश्वर म्हणत आहे त्या ठिकाणी सेवा कार्य करण्यासाठी एक जुनी मंडळी आहे. त्याच्यामध्ये आमचे जे नवीन लेकर आलेले आहेत, नवीन बहिणी आहेत, नवीन जीवन परमेश्वर सांगत आहे की जे जू आहे, जी बैल आहे, जे आपल्याला नांगरटी करायची आहे, त्या ठिकाणी त्याच्यासोबत जीवन परमेश्वर एक जुना बैल आणि त्याच्यासोबत एक नौका बैल, नवीन बैल जोडलेला आहे. कशासाठी? की जेणेकरून या जुना बैल चालणार कसा आहे, तो कुण्या प्रकारे काम करणार आहे, त्या जुन्या बैलाचं बघून हा नौका बैल शिकावं. ज्यावेळेस एका साईडला जुना बैल आहे आणि दुसऱ्या साईडला नवीन बैल आहे, ज्यावेळेस नवीन बैल आहे आणि नवीन बैल त्या जुन्या बैल शिकायचा आहे आणि ज्यावेळेस तो 1-2 चक्कर मारेल त्यावेळेस तो जुना बैल नौका बैल शिकून जातो. कशामुळे? जुन्यासोबत राहून तो नवीन बैल शिकून जातो. आजच्या मंडळीमध्ये जेव्हा परमेश्वराने जे जुने आहेत, की जुने जे लोक आहेत, जुने जे आमचे भाऊ बहिणी आहेत, ते फार विश्वासामध्ये आहेत, देवाच्या सानिध्यामध्ये प्रार्थनेमध्ये आहेत. त्यांचं बघून तरी हे नवीन लोक आहेत, नवीन पिढी आहे, हे शिकावं. जीवन परमेश्वर सांगत आहे, त्या ठिकाणी सांगत आहे. इस्रायल लोकांना म्हणत आहे ज्यावेळेस जीवन परमेश्वरांना आपल्या सर्वजण सेवेसाठी निवडलेला आहे, तो परमेश्वर नक्की त्याचं विचार, त्याचं ध्येय आणि तो आपल्या सर्वांना पाहत आहे की माझी बहीण, माझा भाऊ जे मी निवडलेला आहे ते कशा प्रकारे कार्य करत आहे, नाही का. मी एका ठिकाणी काल येत होतो, मी अंबाजोगाईच्या अलीकडे एक छोटस गाव आहे, पिंपळा धायंगडा म्हणून, नाही का. ते ओळख नाही मला, काहीच नाही. मी आणि माझी पालक आम्ही दोघं जात होतो. समोर एक लेडीज आली आणि मला हात केली, बाळक साहेब 2 मिनिटं माझ्या घरी चला आणि प्रार्थना करा. म्हणून मी तुमची माझी ओळख नाही, काहीच नाही बोलले की तुम्हाला मी चर्चमध्ये पाहिलेलं आहे आणि प्लीज कृपया करून 2 मिनिटं मला वेळ द्या आणि माझ्या घरी तुम्ही प्रार्थना करायसाठी जा. तिथून मला जायचं होतं, मी मला वेळ नाहीये, तर नंतर कधी येईल, उद्या वगैरे येईल, नाही का, किंवा संध्याकाळी वगैरे येईल. नाही पालक कृपया करून तुम्ही माझ्या घरी या. मग मी आणि पालक घरी गेलो. त्या ठिकाणी ते सांगत आहे मला की पालक साहेब आमच्या घरामध्ये माझी मुलगी आहे, माझा मुलगा आहे, मी आहे, माझे पती आहे, आम्ही बरेच दिवसापासून आजारी आहे. आमच्या घरामध्ये कोणी काय केलंय माहित नाही आम्हाला. आमच्या गावामध्ये तंत्र मंत्र करणारे फार आहे, कोण काय केले माहित नाही. माझ्या बऱ्याच मुलीला बऱ्याच वर्षापासून आजारी आहे आणि दुःखी आहे, संकटामध्ये. मी, माझी फॅमिली, माझे लेकर पासून फार 2-3 वर्षापासून आम्ही फार संकटामध्ये आहे. कारण जे आमचं गाव आहे, आमचं गाव हे तंत्रमंत्रामध्ये प्रसिद्ध आहे. मी त्यांना विचारलं तुम्ही देवाला ओळखता का? देवाला नाही ओळखत, आमचा विश्वास नाही. ज्या वेळेस तुमचा विश्वास नाही, तुम्ही त्या जीवन परमेश्वराच्या तुम्ही सानिध्यामध्ये पाहिजे, परमेश्वराच्या वचनामध्ये पाहिजे. आपण जर पाहिलं जुन्या करारामध्ये गणनाचं पुस्तक 22वा अध्याय आणि 6 आपण जर वचन वाचलं तर त्या ठिकाणी एक राजा होता, महान राजा. राजाला असं वाटलं की जी माझी प्रजा आहे, माझे लोक आहेत, फार काही परमेश्वराच्या जवळ आहेत, नाही का. रात्रंदिवस परमेश्वर सेवा करतात, भक्ती करतात, प्रार्थना करतात. मग या लोकांमध्ये दुफळी निर्माण कशी करायची, या लोकांमध्ये 2 भाग कसे करायचे. तो इस्रायलचा राजा फार मोठा राजा होता. त्याला वाटलं की त्याची मंडळी आहे. कारण तुम्हाला आणि मला सांगायचं, आपण ज्यावेळेस घरामध्ये आहोत, गल्लीमध्ये आहोत, गावामध्ये आहोत, तुमच्या आणि माझ्या बाजूला बरेच काही वेगळ्या प्रकारचे लोक असतात. सगळे सारखे लोक नसतात, नाही का. ज्यावेळेस आपण विचार करतो की माझ्या घरचं माझ्या मनात, त्याचं माझं मन एक असं नाही होऊ शकत. माझ्या समोरचं घर आहे, बाजूचं घर आहे. आपण विचार केलो की आपल्या गल्लीमध्ये, आपल्या गावामध्ये वेगळ्या प्रकारचे लोक असतात. त्या काळामध्ये इस्रायलच्या राजाचा मोठा राजा होता. त्याला वाटलं की म्हणजे प्रजा आहे, फार देवाच्या वचनामध्ये वाढत आहे, प्रार्थनेमध्ये वाढत आहे आणि त्याला आता कसं करायचं, त्याला मंडळीला आपला बाजूला करायचं आहे. तर त्या ठिकाणी इस्रायलच्या राजाला माहित होतं की एका ठिकाणी एक मनुष्य आहे, तो फार
तंत्रमंत्रातून विद्यानं पारंगत आहे, हुशार आहे, त्याच्याकडे जायचं आपल्याला नाही का. तिसरा त्याचा विचार केला ते मनुष्य कुठा शोधा, आपल्याला जायचं आहे आणि त्याला बोलून आणायचं आणि माझी मंडळी काय करायचं आहे, वेगळी करायचं नाही. माझे लोक हे जे लोक सगळे देवाच्या वचनामध्ये आहेत, प्रार्थनेमध्ये आहेत, वाढत आहेत, तर सैतान तयारी करायचा आहे म्हणून तो विसरायचा शोधू लागला. आणि त्या जुन्या काळात आपण पाहिलं तर एक महान व्यक्ती होता, महान एक माणूस होता, त्याचं नाव काय आपण सांगू शकत. जुन्या काळामध्ये तंत्रमंत्र विद्याने पारंगत असलेला त्या ठिकाणी इस्रायलच्या राजाने त्याला पाठवलं की तुला बोलवायचं आहे, त्याचं नाव आहे बलाम. बलाम हा विद्या पारंगत होता. तो काही पण तो शाप म्हणले की शाप द्यायचा आणि आशीर्वाद म्हणले की तो आशीर्वाद द्यायचा. आपण पाहिलं गणना 22 आपण 6वा अध्याय वाचलं, त्याची तुम्हाला मिळेल. या ठिकाणी सांगत आहे मग त्या लोकांना बोलवलं गेलं की बलाम तू माझ्याकडे ये आणि तुला काय द्रव्य पाहिजे, पैसा पाहिजे, सोनं पाहिजे, काही पाहिजे तू सगळं माझ्याकडून घे, परंतु तुला काय करायचं आहे, ही माझी मंडळी आहे, मंडळीला काय करायचं तुला मला देवापासून बाजूला. तो बलामच्या मनामध्ये विचार पडला, तू मला कसं काय करायचं का, मी एवढ्या गोष्टी करतो. बोललो बलाम बोला लगेच 2 मिनिटांमध्ये काय करतो मी, कारण मी त्या कामामध्ये काय आहे परफेक्ट आहे. ज्या वेळेस तो सर्व काही गोष्टी करायला लागला, जीवन परमेश्वराला ही गोष्ट कळली गेली आहे. मी तुम्हाला असं सांगत आहे की आपले संकल्प काय आहेत, हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीयेत. कोणी काही आपले विचार करू द्या, आपल्या गल्लीचे, आपल्या बस्तीचे, आपल्या घरामध्ये लोक काही एकमेकांना बोलू द्या, परंतु आपले विचार हे अनिष्टाचे नाहीयेत. मग ज्यावेळेस बलाम चालू करायला लागला, बलाम थांबला की बोलायला लागला, त्यावेळेस ही गोष्ट जीवन परमेश्वराला येशूला कळायला गेली की हा बलाम काहीतरी करत आहे. कारण माझी जे लोक आहेत, माझी मंडळी आहेत, त्या मंडळी मी काहीतरी सैतान कार्य करणार आहे. जीवन परमेश्वर त्या ठिकाणी गेलेला आहे आणि जाऊन सांगितला बलाम की जे कार्य करत आहे ते काम काय आहे, बरोबर नाही. काही माझी निवडलेली मंडळी आहे, मी तयार केलेली मंडळी आहे, कारण ही मंडळी माझ्या वचनामध्ये प्रार्थनेमध्ये आहे, तू याला काही करू शकत नाही. तरी पण मला माय काय तयार नाही. मला म्हणला नाही माझं काम मला करायचं, कारण पैसे घेतो मी. जीवन परमेश्वर सांगत ठीक आहे, जा तुझ्या मनात तुला काय करायचं कर, तू काम कर. मग ज्यावेळेस तो बलाम तो त्या मंडळीसाठी निघाला कार्य करायला आणि बलामाचं विचारतात वाचतो पण तरी का, गणना 22 आणि 6 पण तरी वाचा. म्हणून तू अवश्य येऊन माझ्याकरता ह्या लोकांना शाप दे, कारण हे माझ्यापेक्षा प्रबळ आहेत. तू असे केलेस तर कदाचित मी प्रबळ होईल आणि त्यांच्यावर मारा करून त्यांना देशातून घालवून देण्यास समर्थ होईल. कारण मला ठाऊक आहे की ज्याला तू आशीर्वाद देतोस त्याला आशीर्वाद मिळतो, ज्याला तू शाप देतोस त्याला शाप लागतो. सांगत आहे की इस्रायल लोक सांगत राजा तू जसं बोलशील तसं कार्य होणार आहे. आणि तसं बलाम हा सुरुवात केला. मला म्हणायला लागला जीवन परमेश्वरांना भेटले, सांगितले गेलं तू काम करायचं नाहीये, हे काम चुकीचं आहे, कारण हे लोक माझे लोक आहेत, निवडले लोक आहेत. पण बलाम काय काय तयार नसतात. तुमच्या आणि माझ्या घरामध्ये, मंडळीमध्ये, गल्लीमध्ये हे लोक असतात. ज्यावेळेस जीवन परमेश्वराने त्या मला सांगितलं, बलाम ऐकायला तयार नाही. मला परमेश्वर मला ठीक आहे, तुला काय करायचंय का. ज्यावेळेस बलामाने विचार केला की तो त्या ठिकाणी वाचलं की तो शाप द्यायला सुरुवात केला नाही का, प्रत्येकाच्या मंडळीला व्यक्ती करून तो शाप द्यायला सुरुवात केला. परंतु जीवन परमेश्वराने त्या बलामाला स्पर्श केला आणि जो बलाम त्या ठिकाणी शाप देत होता तो त्याच्या मुखातून शाप निघत होता, परंतु येणाऱ्या लोकांना काय होत ते आशीर्वाद होतं, आशीर्वाद होतं, आशीर्वाद होतं. त्याला वाटायचं बलाम की मी जे यांच्यासाठी प्रत्येकासाठी मी शाप देत आहे. जीवन परमेश्वराने त्याला स्पर्श केला आणि सांगत आहे तू जे काय बोलशील सर्व काही आशीर्वादित होईल. बलाम बोलायचा, बलाम म्हणायचा, प्रत्येकाला शिवा द्यायचा, शाप द्यायचा, पण सर्व शब्द आशीर्वादित झालेले आहेत. कारण तुम्ही आणि ज्यावेळेस मी देवाचं कार्य करतो, देवाचं काम करतो, कोणी काही बोलू द्या, देवाचं काम हे चालणार आहे. कारण देव आपल्याला, तुम्हाला आणि मला निवडलेला आहे. म्हणून जे संकल्प आहेत ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीये. आपण जे देवाच्या कार्यामध्ये काम करू ते काम वाईटचे नाहीत. कारण जीवन परमेश्वर या ठिकाणी पाहिलं तर सांगत आहे की तुमचे जे संकल्प आहेत ते हिताचे आहेत. आणि आपण पाहिलं, आपण म्हणतो की ज्यावेळेस बलाम शाप द्यायचा ही गोष्ट देवाला आवडली नाही. का नाही आवडली? का नाही आवडली? व्हेरी गुड. ते देवाचे लोक होते, ते निवडलेले लोक होते, कारण जीवन परमेश्वराने त्याच्या सेवा कार्यामध्ये फार मोठं कार्य केलं होतं. म्हणून जीवन परमेश्वराने सांगितलं आहे जो काही बलाम तो शाप देत होता त्याच्या मुखावाटे सर्व काही आशीर्वाद येत होते. आपण जर पाहिलं यानं पुस्तक याचा
23वा अध्याय आणि 4-5 मध्ये पाहिलं की बलाम ज्यावेळेस आपण सांगितलं गेलं की तुम्ही वाचू शकता. अनुवादित पुस्तक 22वा अध्याय 23वा अध्याय आणि 4 आणि 5. कारण ते आशीर्वाद कशा प्रकारे जीवन परमेश्वराने दिले आपल्याला लक्षात वाचल्यानंतर. देवाने बलामास दर्शन दिले. नाही अनुवाद 23, 4 आणि 5. कारण तुम्ही मिस्र देशाहून येत असताना ते अन्न पाणी घेऊन तुमच्या भेटीस आले नाही. एवढेच नव्हे तर त्यांनी तुला विरोध करून आराम नहराईम येथील पथोर नागराचा बौराचा मुलगा बलाम त्याला द्रव्य देऊन तुला शाप देण्यासाठी आणले. तरी तुझा देव परमेश्वर हा बलामाचे ऐकायला तयार झाला नाही. उलट तुझा देव परमेश्वर त्याने तुझ्या करता त्या शापाचा आशीर्वादच केला. कारण तुझा देव परमेश्वर याची तुझ्यावर प्रीती होती. आमेन. या ठिकाणी सांगत आहे की तरी तुझा देव परमेश्वर हा बलामाचे ऐकायला तयार नाही. उलट तुझा देव परमेश्वर याने तुझ्याकरिता त्या शापाचा आशीर्वाद केला. शाप देत होता नाही का बलामाला. त्याच्या मनामध्ये वाईट विचार आले. तो म्हणत परंतु जीवन परमेश्वर इच्छा होती की जे काही माझे मंडळी आहे निवडले लोक आहेत त्या लोकांना तो जीवन परमेश्वर आशीर्वाद देत आणि आशीर्वाद करत होता. या ठिकाणी पाहिलं इर्मियाचं पुस्तक त्याचे 19वा अध्याय या ठिकाणी सांगत आहे की संकल्प आहेत ते हिताचे आहेत अनिष्टाचे नाहीये. आपण जे परभणी मंडळी जे तुमचे संकल्प आहेत देवाविषयी चर्चविषयी मंडळीविषयी ते काय आहेत हिताचे आहेत. पुढे पुढे वाचा तोच इर्मिया 29, 11 आणि 12. परमेश्वर म्हणतो तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणीतो. ते संकल्प हिताचे आहेत अनिष्टाचे नाही. ते तुम्हाला तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. तेव्हा तुम्ही माझा धावा कराल. तुम्ही जाऊन माझी प्रार्थना कराल व मी तुमचे ऐकेन. जेव्हा तुम्ही माझी प्रार्थना कराल तेव्हा मी तुमचं ऐकेन. आणि सांगितले भावी पिढीसाठी म्हणजे भावी पिढीसाठी म्हणजे जे आमचे लेकर आहेत मुली मुले त्यांच्या पिढीसाठी सांगत जीवन परमेश्वर. आपण म्हणतोय की आपल्या घरामध्ये चर्चमध्ये छोटं वगैरे बाळ आहे मोठं बाळ आहे छोटं ऐकत येत नाही का. आपण त्याला काय करतो आपल्याकडे मोबाईल आहे मोबाईल देतो मोबाईल घे आणि लांब करून काहीतरी बघतो जेणेकरून मला चेतमध्ये डिस्टर्ब होणार नाही का. आपण त्या लेकराकडे मोबाईल देतो आणि लेख मोबाईल घेऊन बाहेर. आणि कालांतराने आपण म्हणतो की ज्यावेळेस मुलगा ऐकत नाही मुलगा सांगितले कार्य करत नाही तर जिम्मेदार कोण आहे. अगर ज्या ठिकाणी आपल्या मंडळीमध्ये एक मुलगा आहे छोटा मुलं आपण काय करतो आपली गडबड गोंधळ करत आहे डिस्टर्ब करत आपल्याला म्हणून त्याला बाजूला करतो लांब करतो. आणि लांब असं करत नाही की मोबाईल देतो लांब दूर जाऊन काय ते कार्टून बघत बस. तो मुलगा हळूहळू त्याच्या जीवनामध्ये तो मोबाईल मध्ये अनेक प्रकारचे वेगवेगळे तो गोष्टी पाहतो. आणि आपण म्हणतो की माझा मुलगा माझी मुलगी हे काय केले आहे बिघडून गेले देवापासून लांब गेले. जीवन परमेश्वर सांगत आहे की भावी पिढीसाठी त्या लेकराला त्या मुलीला मोबाईल देण्यापेक्षा जीवन परमेश्वराचं हे वचन द्या बायबल द्या जेणेकरून लेकर हे वचनामध्ये बायबलमध्ये वाढतील. जेणेकरून जीवन परमेश्वर सांगत आहे की जबाबदारी ती देवाची नाही तुमची आणि माझी आहे. आपण लेकर आहोत लेकराच्या आईची आणि वडिलांची आहे. म्हणून सांगत आहे की भावी पिढीसाठी हे जे सर्व संकल्प आहेत हिताचे आहेत. जे कोणी परमेश्वराचा दावा करील नक्कीच परमेश्वर त्याचं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. आपण तरी मंडळी बऱ्याच दिवसापासून मला माहित नाही किती दिवसापासून सेवा कार्यामध्ये आहे. मी एक छोटस एक्झाम्पल सांगत माझं वचन थांबवणार आहे की एक बिल्डर आणि एक मनुष्य कामाला असतो. गेली 10, 20, 30 वर्षापासून तो बिल्डरच्या हाताखाली काम करत असतो. काम करत असताना त्याचं वय मध्ये झालेले असते. तो कंटाळला असतो त्याला वाटते की आता बरेच वर्ष काम केले मी बिल्डरच्या हाताखाली तो बराच काय फायदा व त्याचा आहे माझा फायदा काहीच नाही आहे. त्याला वाटलं की आता काम सोडावं बिल्डर पासून आणि मी निवांत खाली बसावं. तो म्हणायला लागला बिल्डरला भेटला सांगायला लागला की बघा माझं वर्ष वय भरपूर झालेलं आहे तुमच्याकडे बरंच मी 30 वर्ष काम केलं आहे परंतु माझा काही फायदा झालेला नाही. सगळं काही तुमचाच फायदा झालेला आहे आणि कृपया करून विनंती आहे आता मला काय करा कामावर नका मी कामावर येत नाही मी आता मला रजा द्या मी घरी असतो. म्हणायला लागला इतका वर्ष काम केलं असतो नाही का. एखादी एक बिल्डिंग आहे ते बिल्डिंगचं काम पूर्ण कर मग तू घरी जा. तो बिल्डरच्या हाताखाली मनुष्य त्याला राग आलं तो भरपूर रागाने गेला. त्याला मग काय बोलायचं की 30 वर्षापासून 40 वर्षापासून मी कामावरती आहे मी म्हणत आहे मी कंटाळलेला आहे सगळा काय फायदा तुमचाच आहे माझा काहीच फायदा नाही. त्याला राग आलं रागाच्या भरामध्ये म्हणायला लागला ठीक आहे काय हरकत तुम्ही म्हणता तेवढं काम कर
तो बिल्डर म्हणाला, हे बघ संजू, तुला जे काही लागल, किती बी खर्च येऊ दे, काही येऊ दे, ते पैसा मी पुरायला तयार आहो, परंतु ती बिल्डिंग तुला जशी पाहिजे तशी बांध, कारण की त्या माणसाला तुझ्या हातचे बांधून त्या माणसाला पाहिजे. संजू म्हणाला, तो रागाराच्या भरामध्ये त्याला वाटलं मी 30 वर्षी काम करतो, तरी मला सुट्टी देत नाही, सगळं फायदा आपणच घेतो, नफा सगळा आपणच घेतो, मला कुठल्या प्रकारचा काही फायदा नाही. तो रागाच्या भरामध्ये सगळं काही काम थोडक्यामध्ये करायला लागला. ज्या ठिकाणी 10-5 पोती सिमेंट लागायचं त्या ठिकाणी 1-2 पोती, म्हणजे सगळं काही थोड्या दरामध्ये तो काम करायला लागला. आणि अगोदर बिल्डिंग ही बांधायचा, ती बिल्डिंग बांधायला 4-6 महिने लागायची, आणि ही बिल्डिंग तो 1-2 महिन्यामध्ये तयार केला, आणि तयार करून तो त्या बिल्डरकडे गेलेला आहे. बघा मालक, बघा सावकार, ती बिल्डिंग तयार झालेली आहे. तू म्हणत आहे संजू, सगळं व्यवस्थित बघून घे, कारण तो सांगितलं अगोदर, मी तुला जशी हवी आहे, तुला जशी पाहिजे तू तशी बांध, कारण त्या मनुष्याला ती बिल्डिंग तुला जशी हवी तशी तुला पाहिजे. म्हणाला सगळं ओके, सगळं तयार झालेलं आहे. तो शेवटी म्हणायला लागला, बघ सगळं दार वगैरे बघून घे, नाही का खिडक्या वगैरे बघून घे. 40 वर्ष काम करते, मला काहीच पाहिजे, आणि म्हणतो की सगळं काम व्यवस्थित कर, चांगल्या प्रकारे कर. तो रागाच्या परत बसतोय, म्हणाला, हो साहेब, सगळं खिडक्यावर तयार झाले. तर मला संजय, मी चाय घे आणि जाऊन तुझ्या 11 वाजता त्या बिल्डिंग समोर तुला उभा राहायचं आहे. 11 वाजता 10 वाजता गेला, जाऊन थांबलेला आहे, आणि तेवढ्यामध्ये त्या बिल्डर त्याला फोन आला, संजय मला आले का रे मनुष्य ते. तो रागाच्या भरामध्ये म्हणाला, नाही कोणी नाही आलं, मी 10 वाजता आलो, आता 11 वाजता आले, आता पण कोणी आलं नाही. तो बिल्डर म्हणत आहे, संजीव, जी बिल्डिंग आहे बांधलेली आहे, ही बिल्डिंगची चावी तूच घे, आणि घर हे तुलाच दिलेलं आहे. बिल्डरचा फोन आल्याबरोबर तो आतमध्ये आला, तो पाहायला लागला असं, खिडक्यावर पाहतो, दारं वगैरे पाहतो, फरशी वगैरे पाहतो. त्याच्या मनात काय वाटलं असं, तो डोकं रडायला लागला, काय झालं मला, कसं काय काम. तो परत फोन करायला लागला, बिल्डर साहेब, मला आणखी एक वेळ द्या, एक चान्स द्या, दुसरी एखादी बिल्डिंग बांधतो, मला वेळ द्या. ते बिल्डर म्हणतात, नाही संजू, तुला सांगितलं होतं मी अगोदर, किती पैसे लागतो तेवढे पैसे लागू दे, ती बिल्डिंग तुझ्या मनाने बांधायचं आहे, आता नाही, हे घर तुलाच आहे. तात्पर्य हा आहे की जीवन परमेश्वराने हे परभणी मंडळीसाठी गेले कित्येक वर्ष तुम्ही त्याच्या कार्यामध्ये आहात. जीवन परमेश्वर नक्कीच तुम्हाला जीवन परमेश्वराने चांगल्या प्रकारे आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही, कारण जो देवाच्या मागे, देवाच्या वचनामध्ये वाढतो, परमेश्वर त्याला कधीही मागे टाकत नाही, कारण तुमचे संकल्प ते हिताचे आहेत, अनिष्टाचे नाही. परमेश्वर या मंडळीला अधिक आणि शक्ती देवो, आणि जीवन परमेश्वर या मंडळीची आशा आहेत, अपेक्षा आहेत, संकल्पना आहेत, सर्व परमेश्वर क्षितिज ठेवतो. थँक्यू. देवोक्य वचनदार तुम्हाला आणि मला सहाय्य करो. आपण एक गीत गाऊया, आणि गात असताना
करूया. प्रार्थना करूया. पवित्र 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 अति पवित्र सेनांच्या महान धन्यवाद करतो प्रभू तुझ्या आभार मानतो. जीवन परमेश्वराचा आहे असं प्रभू परभणी या ठिकाणी प्रभू परभणी येथील मंडळ जीवन परमेश्वरा प्रभू आम्ही आता जीवन परमेश्वरा सुंदरचा संदेश प्रभूशी ऐकल्या प्रभू. तेव्हा जे संकल्प आहेत जीवन परमेश्वरा विशेष करून प्रभू या मंडळ जीवन परमेश्वरा प्रभू सर्व संकल्प प्रभू आहेत जीवन परमेश्वरा. कारण प्रभू हे निवडलेली मंडळी जीवन परमेश्वर प्रभू हे तुझी मंडळ आहे प्रभू. सर्व सेवाकारी प्रभू त्यांची फॅमिली त्यांचे कुटुंब त्यांचे लेकर बाळ जीवन परमेश्वरा प्रभू तू आशीर्वाद काढू. कारण प्रभू आज प्रभूचं सांगितलं जीवन परमेश्वर स्तोत्र 24:1 मध्ये जीवन परमेश्वर पृथ्वीवर सर्व काही परमेश्वराचं प्रभू. आम्ही सर्व जीवन परमेश्वर आम्ही तुझे लेकर प्रभू ते उपाय तुम्हाला या मंडळीला या घराला प्रभू सहाय्याने मदत करतो. जीवन परमेश्वरा मंडळीसाठी जे आशा आहेत अपेक्षा आहेत संकल्प आहेत जीवन परमेश्वर सर्व काय प्रभू तू सिद्धी गंध आणि प्रभू या मंडळात अधिकाने अधिक आशीर्वाद जीवन परमेश्वर विशेष प्रार्थना करतो प्रभूजी देवप्पा या मंडळी प्रभूची सुंदर देवप्पा दान दिले प्रभू. प्रभू या मंडळीला 30 पट 60 पट 100 पट प्रभू जीवन परमेश्वरा प्रभू आशीर्वाद करतो आणि प्रभू हे दान ते शिवसाठी करतो. ही लहानशी प्रार्थना धन्यता प्रभू याच्या नावात मागतो. आमेन. सुवंदी गाऊया. आपण सगळे खाली बसूया. सूचनामध्ये सांगू शकता. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा देवाची प्रीती आणि पवित्र आत्मा सहभागिता तुम्हा सर्वांसह आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन. भक्ती संपली असेल करतो. थँक्यू.